नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनेलवरती. तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपण आज जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवस, तो म्हणजे मौनी अमावस्या. 18 जानेवारी 2026 वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे मौनी अमावस्या. ही केवळ अमावस्या नाही तर वर्षातील पहिली अमावस्या आहे, जी आपल्या कर्मावर, आपल्या पितृदोषावर, आपल्या नशिबावर आणि आपल्या भविष्यातील प्रगतीवर खोल परिणाम करत असते. जर या दिवशी आपण योग्य नियम पाळून काही उपाय केले तर आणि पितरांना तृप्त केले तर अनेक लोकांचे अडथळे, दारिद्र्य, नोकरीत अडचणी, विवाह अडथळे, सतती अडथळे, पितृदोष हे सर्वच हळूहळू दूर होत असतात. तर पहा, हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही शेवटपर्यंत पहा. अतिशय प्रभावी असा उपाय आहे. तर बघा, आपण काय करणार आहोत म्हणजेच उंबरठ्यावरती आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. हे ठेवल्यामुळे शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील. लक्ष्मी धावत येईल घराकडे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जसेच माहितीपूर्वक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुमच्या कुटुंबावर, तुमच्या मुलावर अगदी भरभरून अशीच कृपा होईल. तर पहा, मौनी म्हणजे शांतता आणि अमावस्या म्हणजेच मनाचा आणि कर्माचा शून्यबिंदू. मौनी अमावस्याच म्हणजे असा एक दिवस ज्या दिवशी मन शांत ठेवणे, वाणीवर संयम ठेवणे, अंतर्मुख होणे, पितरांचे स्मरण करणे याला विशेष महत्त्व आहे. पुराणांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, या दिवशी मन पाळल्यास हजारो जपांचे फळ मिळत असते. तर मंडळी, वर्षाची पहिली अमावस्या म्हणजेच संपूर्ण वर्षाचा पाया जो असतो तर त्या या दिवशी आपण करत असतो. तर पहा मंडळी, या दिवशी आपण जे करतो तसे विचार निर्माण होत असतात, तसेच कर्म बळकट होतात, असे परिणाम पुढे चालतात. म्हणून ही अमावस्या जी आहे तर ती नशीब बदलणारी अमावस्या मानली जाते. या दिवशी पितृलोक पृथ्वीवरती सर्व जवळपास येत असतात. सूक्ष्म शक्ती जागृत असतात. पूर्वज आपल्या कुटुंबाकडे पाहत असतात, आपले स्मरण आणि श्राद्ध स्वीकारतात. म्हणून या दिवशी केलेलं दान, सेवा, दिवा, जल अर्पण हे थेट पितरांपर्यंत पोहोचत असते असं म्हटलं जातं. या दिवशी काय करायचं आहे, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच आपल्याला उठायचं आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करायचं. शक्य असल्यास पाण्यात तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे. त्यानंतर पहा, आपल्याला मौन पाळायचं आहे, संकल्प करायचा आहे. दिवसभर नाही जमलं किमान 1 तास मौन आपल्याला पाळायचं आहे. तर पहा, मौन मन शांत करते, पितृकृपा वाढते, नकारात्मक ऊर्जा कमी करते. देवघर या दिवशी स्वच्छ करून दिवा लावावा, तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावावा. तर पहा, त्याचबरोबर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, पितृदेवताय नमः या मंत्राचा जप आवर्जून करा. या दिवशी काही गोष्टी आपल्याला प्रामुख्याने करायच्या नसतात. त्यामध्ये खोटं बोलू नका, कोणाला अपमान करू नका, कोणाची निंदा करू नका, मांसमध्ये सेवा करू नका, भांडण टाळा, केस नखे कापू नका, उगाच राग धरू नका. लक्षात ठेवा, या दिवशी केलेलं वाईट कर्म अनेक पटीने फळ देत असतं. या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त शांत राहायचा प्रयत्न करायचा आहे. कुणाशी वादविवाद करायचा नाही, क्लेश करायचा नाहीये. तर पहा, धार्मिक दृष्टीने मौनी अमावस्या दिवशी अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय, सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या आहे. सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला ठेवायची आहे ही एक वस्तू. चहू बाजूने पैसा येईल, आयुष्याचं सोनं होईल. तर पहा, कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे? तर पहा, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटून जाईल.
तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो मौनी अमावस्येला सकाळी 12 वाजायच्या आत करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे. ज्या घरातील स्त्री हा उपाय करेल, अमावस्येला आवर्जून करते, तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास करत असते. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्येचा दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो. तसेच अमावस्येच्या दिवशी हा उपाय घरातील सर्व दुःख, संकट, अडचणी, पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस असतो. आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील, तर पहा, किंवा तुमच्या घराची भरभराटी थांबलेली असेल, घराची भरभराटी होत नसेल, पैसा टिकत नाही, एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये काही अडचणी येत आहेत, हा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये तुम्हाला पाहिजे तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरीही तो टिकत नाही, काही कारणाने घरातून पैसा बाहेर निघून जातो, म्हणजेच घरामध्ये लक्ष्मीच टिकत नाही, घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसा असणं असं होत नाही. जर घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणे, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मकचे वातावरण असणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा हे सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते, यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हणत असतात. पैसा तर हवा आहे, पण त्यासोबतच घरातील वातावरण, लक्ष्मी टिकून राहणे यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जर अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी केल्या, तर काही उपाय केले, तर त्याचं खूप प्रभावी असं फळ आपल्याला भेटत असतं. तर पहा, या दिवसांचे महत्त्व खूप जास्त आहे. आपल्याला पूर्ण प्रगतीवर या गोष्टींचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे पहा, अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वायाला जात नाही. या दिवशी जे काही उपाय आपण करतो, त्या उपायांचं आपल्याला नक्कीच फळ मिळत असतं. आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडून येत असतात. तसेच उद्या मौनी अमावस्येला हा उपाय जर आपण केला, तर आपल्या घरातील वादविवाद, क्लेश, भांडणे हे देखील दूर होत असतात. घरातील पैसा येणे, सर्व मार्ग मोकळे होतात आणि घरातील गरिबी ही, दरिद्रता ही देखील दूर होते. तर पहा, घरातील प्रखर पितृदोष जो आहे तर तो देखील दूर होतो. यामुळे उद्या प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सांगणार आहे, तर तो सर्वांनी आवर्जून करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मौनी अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ, गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. या मौनी अमावस्येला खूप जास्त महत्त्व आहे. आणि पहा, या दिवशी आपल्याला स्नान करत असताना आपल्या डोक्यावर एक विड्याचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे, ज्याला खाऊचं पान देखील म्हटलं जातं. तर ते आपल्याला डोक्यावरती म्हणजेच माथ्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र तो असा आहे की पहा, एरी बेरी पैरतक बम महादेव मातपर, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. डोक्यावरती तुम्हाला खाऊचं पान ठेवून तुम्हाला स्नान जे आहे तर ते करायचं आहे. हा उपाय फक्त आपण मौनी अमावस्येलाच करू शकतो. इतर अमावस्येला हा उपाय केला जात नाही. जर या दिवशी आपण अशा पद्धतीने डोक्यावर विड्याचं पान ठेवून आंघोळ केली, स्नान केलं, तर बघा, आपल्या आयुष्यात जे काही दोष असतील, जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, तर ते 100% दूर होत असतात आणि पितृदोष हा देखील दूर होतो. पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. म्हणून घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच डोक्यावरती विड्याचं पान ठेवून जो मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. स्नान करून झाल्यानंतर पहा, या मौनी अमावस्येला काय करायचं आहे, आता स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला करायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हे आपण घराचं सर्वस्व असतं, जिथून आपण सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, चांगली लोक, वाईट लोक, लक्ष्मी, अलक्ष्मी येत असते.
आणि म्हणूनच त्या उंबरठ्यावरती आपण विशेष स्थितीवर काही उपाय जर केले तर आपल्या घरात फक्त चांगल्याच गोष्टी घडत असतात. आपल्या घरातले जे काही दोष आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होत असतात. आणि म्हणून तुम्ही उद्या सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि हळद टाकायचं आहे. आणि हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती बाहेर शिंपडायचं आहे. डाव्या बाजूला उजव्या बाजूला शिंपडून घ्यायचं आहे. आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, पूर्वज जे आहे तर ते तृप्त होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करत नाही. ज्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी असं पाणी शिंपडलं जातं त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. एक वाटीमध्ये तुम्हाला 2 चमचे हळद घ्यायची आहे. त्यामध्ये तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका, नसेल तर तुम्ही पाणी टाकायचं आहे. हळदीचं पेस्ट तयार करून तुम्हाला उंबरठ्यावरती लेपन करून घ्यायचं आहे. तर पहा, त्यानंतर हळदीचं लेपन हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा ही असते तर ती दूर होत असते आणि घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते. हळद ही लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते. त्यामुळे आपल्याला घराचा जो उंबरठा आहे तर तिथे आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे. एक मातीची पंती घ्या, त्यात दुहेरी कापसाची वात लावायची आहे. मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं नसेल तर तुम्ही साधं तेल घातलं तरी चालेल. प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी बघा, आपल्या घराच्या बाहेर आपल्याला पूर्वज येऊन थांबलेले असतात आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा दिवा उंबरठ्यावरती बाहेरच्या साईडला लावायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक पुढचा उपाय करायचा आहे. दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला एक वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुंकवाच्या गंधाने तुमच्या उंबरठ्याच्या जिथे हळदीचं लेपन केलेलं आहे त्या उंबरठ्यावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने एक एक स्वास्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे. या दिवशी स्वास्तिकला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. उंबरठ्यावरती स्वास्तिक काढल्यानंतर घरातली दारिद्र्य आणि गरिबी ही दूर होत असते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला उंबरठ्यावरती स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. स्वास्तिकला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, एक लिंबू घ्यायचा आहे. कुठेही खराब न झालेला चांगला एक पिवळसर तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे आणि त्या लिंबाची तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर हा लिंबू तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती मधोमध ठेवायचा आहे. लिंबू जो आहे तर तो त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि म्हणूनच अमावस्येला अनेक लिंबाचे उपाय जे आहेत तर ते सुद्धा केले जातात. जेव्हा हा लिंबू आपण आपल्या उंबरठ्यावरती ठेवतो तेव्हा बाहेरची कोणतीही नकारात्मक किंवा वाईट शक्ती हे आपल्या घरामध्ये येत नसते, प्रवेश करत नसते आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती आकर्षित करण्याचं काम हे लिंबू करत असते. त्यामुळे असा एक लिंबू आपल्याला उंबरठ्यावरती मधोमध ठेवायचा आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजल्यानंतर तो लिंबू तसाच उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरत असतो तसाच तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत गोल आकारात 7 वेळा हा लिंबू फिरवून घ्यायचा आहे. आणि पहा, घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला डस्टबिनमध्ये किंवा अशा ठिकाणी फेका जिथे कोणी घेणार नाही. जेव्हा आपण हा उपाय करत असतो, मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती करत असतो, तेव्हा आपल्या घराला जर कोणी नजरबाधा केलेली असेल, कोणी नजर दोष लावलेले असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होते. आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते. तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारात सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वास्तिक नक्की काढायचं आहे. तुळशीपाशी सुद्धा स्वास्तिक काढायचं आहे. कारण या मौनी अमावस्येचं खूप मोठं असं धार्मिक महत्त्व आहे. ज्यामुळे या दिवशी आपल्याला जितकं शक्य होईल तितक्या आपल्याला गोष्टी
उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर जर तुमच्याजवळ पिंपळाचं वृक्ष असेल तर तुम्ही पिंपळाच्या वृक्षाजवळ जाऊन झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या पितृदोषांचा, शनिदोषांचा त्रास हा कमी होत असतो. आणि पहा, ज्यामुळे तुम्ही एक उपाय देखील उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी करू शकाल. तर त्याचबरोबर तुम्हाला उद्या अमावस्येला ठीक दुपारी 12 ते 12:30च्या ह्या वेळेमध्येच करायचं आहे. तर पहा, पितरांसाठी एक दिवा नक्की लावायचा आहे तुम्हाला. घरामध्ये आपल्या वास्तूमध्येच ही दक्षिण दिशा आहे. त्या दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून एक मातीची पणतीचा दिवा लावायचा आहे. त्यासोबतच तिथे तुम्हाला एक ग्लास भरून पाणी पितरांसाठी ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, पाण्याच्या ठिकाणी पितरांचा वास असतो आणि जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरात केला तर प्रखर पितृदोष हा घरातीलच दूर होईल. त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा उद्या अमावस्येला करू शकता. तसेच दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पितृस्तोत्राचं पठण देखील करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नमः हा मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. आपल्याला हा उपाय उद्याच करायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटू पुन्हा नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.